हॅलो मित्रांनो, आता माझ्या शिवनेरी कोचिंग क्लासेसतर्फे तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तुमची ही दीपावली खूप आनंदाची जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना। आता मी तुम्हाला माझ्या काही क्लासची थोडीशी जर्नी एकदम थोडक्या शब्दात मी तुम्हाला सांगणार आहे। आता ह्या स्टोरीमधून तुम्हाला काही मेसेज भेटला किंवा काही मोटिवेशन भेटलं तर बघा। आता सर्वात प्रथम आता 2023ला माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं होतं। आता एक जॉबचा एक चांगला ऑप्शन होता, पण का नाही मी इंजिनिअरिंगच्या काळामध्ये टीचिंग केलं होतं आणि ती टीचिंग करत असताना मला खूप म्हणजे समाधान वाटलं होतं। मला ती गोष्ट करताना खूप आनंद व्हायचा। नंतर सुरुवातीपासून माझं काही स्वप्न नव्हतं की मला टीचर व्हायचं आहे, पण ज्यावेळी मी कोरोनाचा टाईम होता त्यावेळी मी काय करायचो तर टीचिंग करायला जायचो क्लासमध्ये। त्यावेळी मला खूप आनंद वाटायचा मुलांना समजून सांगण्याचा, मुलांबरोबर राहण्याचा। त्यामुळं मी 2023मध्ये ज्यावेळी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं त्यावेळी मी ठरवलं की आता टीचिंगच करायचं, कारण की ही गोष्ट आहे जी मला ॲक्च्युली आनंद देत होती आणि मनापासून मला त्या गोष्टी करण्याचं समाधान वाटत होतं। त्यामुळे मी सर्वजण मला सांगत होती जॉब करणं कधीही सोयीस्कर आहे, एक सेफ ऑप्शन आहे। पण मी काय कुणाचंही न ऐकता मी काय केलं तर 2023ला म्हणजे 12 एप्रिल 2023ला विंगे या ठिकाणी काय केलं तर सुरुवातीला क्लास सुरू केला। आता सुरुवातीला क्लासमध्ये स्वतःच्या खर्चानं क्लास सुरू केला। माझ्या सुरुवातीला काय मी क्लासमध्ये जास्त काय इन्व्हेस्टमेंट केली नाही। सिम्पली एक थोडं व्हाईट बोर्ड, नंतर कार्पेट आणि नंतर थोडंसं काय केलं होतं तर पार्टिशन केलं होतं। बाकी 1-2 महिन्यानंतर म्हणजे क्लासमध्ये बेंच आणलं। आता सुरुवातीला क्लासमध्ये पहिल्या वर्षी 10वीची 30 मुलं आली होती, 9वीची 20 आणि 8वीची 10 मुलं क्लासला आली होती। आता क्लासला चालू करण्याचा उद्दिष्ट होतं की गावाकडील लोकांना म्हणजे गावाकडील विद्यार्थ्यांना कमीत कमी पैशामध्ये चांगलं शिक्षण भेटावं, कारण की गावाकडची मुलं असतात शेतकऱ्याच्या घरचे असतात, जास्त करून पैशाचं थोडं प्रॉब्लेम असतात। त्यामुळं मुलांना कमी ह्याच्यात चांगलं शिक्षण भेटावं ही उद्दिष्ट होतं क्लास सुरू करण्यामागचं। आता सुरुवातीला इनिशियल टाईममध्ये ज्यावेळी क्लास सुरू केला गेला होता त्यावेळी क्लासमध्ये सुरुवातीला फायनान्शियल थोडंसं प्रॉब्लेम होतं। त्यामुळं मी सुरुवातीला इतर क्लासमध्ये शिकवायला जायचो आणि तिथून मला जे पैसे मिळायचे ते मी या ठिकाणी खर्च जो माझा असायचा त्या ठिकाणी मी ते खर्च करायचो। माझा सुरुवातीला फीचं पण थोडे प्रॉब्लेम असतात गावाकडे, हे आपण जाणू शकतोय। त्यामुळं फीसाठी कुणाला कधीही काय अडवलं नाही, कारण की आम्ही गरीब घरातूनच आलेलो आहे आणि पैशाचं प्रॉब्लेम माहीत असतात की पैसा नसेल तर काय असतं। त्यामुळं कुणालाही पैशाच्या अभावी क्लासमधून काय असं बाहेर काढण्यात नाही आलं, पण आणि मुलांना चांगलं तर चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। आता सुरुवातीला काय झालं तर फी कमी असल्यामुळं सर्व मीडियम किंवा त्याच्या खालची जी मुलं आहेत ती क्लासमध्ये आली होती। आता कुणालाही कमी लेखण्याचं काही तर ही नाही, सर्व मुलं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये हुशार असतात, पण सुरुवातीला मुलं थोडीशी लो लेवलची असल्यामुळं रिझल्ट पण थोडासा कमीच लागला टक्केनं हा। पण ॲक्च्युली खरा शिक्षक तोच आहे की तो सर्वांना शिकवू शकतोय। हुशार मुलांना कोणीही शिकवू शकते, पण ॲक्च्युली खरा शिक्षक तोच आहे जो आपण सर्वसामान्यांना पण एका लेवलमध्ये शिकवणं म्हणजे सर्वसामान्यांना पण शिकवू शकतोय, कारण की सर्व विद्यार्थ्यांना एका लेवलमध्ये नेणं गरजेचं आहे। आता हाताची बोटं सारखी नसतात हे मान्य आहे, पण आपण सर्वांना चांगलं तर चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला। टेस्ट घेतल्या गेल्या, नंतर सेकंड वर्षी दुसऱ्या वर्षी काय केलं तर सुरुवातीला 8वी 9वी 10वीचाच क्लास घेतला जायचा, नंतर शेजारीच क्लासच्या एक गाळा घेतला गेला आणि तिथं 5वी ते 7वीचा क्लाससुद्धा सुरू केला। आता सुरुवातीला क्लासमध्ये मुलं म्हणजे होती बऱ्यापैकी थोडक्यात। आता ते वर्षसुद्धा चांगल्या प्रकारे गेलं, मुलांना शिकवण्याचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला गेला। मुलांच्या सोबत 1 वर्ष कसं गेलं ते कळालं सुद्धा नाही। नंतर जे थर्ड वर्ष होतं तिथं मी काय केलं तर मी एक क्लास चालू करायचा अजून एक विचार करत होतो। आता कोठे चालू करायचा हा माझ्यासमोर प्रश्न होता।
तर मी 3 ठिकाणं बघितली होती, आगावशुनगर, कोळेवाडी आणि पोतले. आता फायनली मी पोतल्यामध्ये क्लास सुरू करायचं ठरवलं. आता तिथं पोतले गावामध्ये कोणतंही शॉपही नाही, त्यामुळे मी एक घर आहे ते भाड्यावर घेतलं आणि त्या ठिकाणी क्लास सुरू केला. आता सेटअप एकदम सिम्पल ठेवला आहे. तुम्ही बघू शकताय की पोतल्याच्या क्लासमध्येच आहे मी आत्ता. तर एक व्हाईट बोर्ड घेतला, बेंच घेतलं आणि फॅन लाईट एवढीशी सोय केली आणि क्लासला काय केली, सुरुवात केली. आता सुरुवातीला फक्त एकच मुलगी क्लासला 10वीची आली होती. नंतर हळूहळू 1चं 2 झालं, 2चे 3 झाले. आता 10वीची 6 मुलं क्लासला आहेत. आता मुलं सर्व हुशार आहेत बऱ्यापैकी. तसंच क्लास सुरू करण्यामागचं सुरुवातीला मी पोतलेमध्ये ज्यावेळी क्लास सुरू करत होतो त्यावेळी मला पूर्णपणे घरातनं विरोध झाला. माझ्या मित्रांनी मला सांगितलं की एकाच म्हणजे क्लास सुरू करून काही फायदा नाही गावाच्या लेवलला. पण मी एक विचार केला की पोतले गावामध्ये इथं जवळपास शाळेच्या जवळपास कुठेही क्लास नाही. तसंच मुलांना क्लाससाठी काय होतंय तर दूर जावं लागतंय. त्यामुळे मुलांना कमीत कमी याच्यामध्ये म्हणजे कमीत कमी कष्टामध्ये तिथं क्लास त्यांना भेटू शकतो. त्यांना चांगल्यातलं चांगलं शिक्षण कमी याच्यात भेटेल या उद्दिष्टानं पोतलेच्या शाळेच्या पाठीमागेच क्लास सुरू केला. आता इथं आत्ता क्लासमध्ये जर पाहिलं तर 10वीची एकूण 6 मुलं आहेत, 8वीची 3 मुलं आहेत, नंतर 6वीची 8 मुलं आहेत आणि 5वीची 3 मुलं आहेत. आता थोडीशी कमी मुलं आहेत मान्य आहे. आता पण काय होत नाही बघा, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असताना टिकून राहणं गरजेचं आहे. कधी तुमच्यावर चांगली परिस्थिती येईल, कधी वाईट पण क्षण येणार आहेत, पण तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊन द्यायचा नाही. तुम्ही प्रयत्न करत जावा, त्या क्षेत्रामध्ये संयम ठेवा. एक दिवस तुमचा यशाची वाट बघत बसणार आहे. आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जावा, पण तुम्ही तुमचं पूर्णपणे एफर्ट देणं गरजेचं आहे. आता लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही चांगलं केलं तरी लोक काहीतरी म्हणणार आहेत आणि काही वाईट केलं तरी काहीतरी म्हणणार आहेत किंवा काहीच नाही केलं तरी सुद्धा काहीतरी म्हणणार आहेत. त्यामुळे लोकांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला जी गोष्ट आवडत्या मनापासून ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. बाकी काय, तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.